जय श्रीराम भावांनो, मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. प्रिव्ह्यूमध्ये बघितलेला व्हिडिओ क्रिएट करणं एकदम सोपं आहे. त्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज पडणार आहे. तर तुम्हाला अलाइट मोशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, तिथून जाऊन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथं प्रोजेक्टवर यायचं. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट हा 2 प्रोजेक्ट दिले जाईल. त्यानंतर आपल्याला बीटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करायचा. अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल. त्यानंतर आपल्याला एक बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे. चला मी बॅकग्राऊंड ॲड करून घेतो. अशा प्रकारे बॅकग्राऊंड ॲड करायचं आणि सॉन्गची लेअर आहे त्याच्यावर ठेवायचं. त्यानंतर त्याची लेंथ शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची आहे. त्यानंतर एक PNG असलेला फोटो घ्यायचा आहे. तुम्ही गुगलवर जाऊन बीज रिमूव्ह टाका आणि तिथून तुम्हाला फोटो भेटून जाईल. असा फोटो कट तिथं भेटून जाईल तुम्हाला. त्यानंतर याची लेंथ पण शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची आहे. त्यानंतर आता फोटो प्रॉपरपणे ॲडजस्ट करायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि इथं दिसेल तुम्हाला ग्रुप 1 आणि ग्रुप 2. त्यामध्ये एडिट ग्रुपमध्ये यायचं आणि इथं मीडियामध्ये जाऊन फोटो ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आणि दोन्ही लेअरच्या मधोमध फोटो घ्यायचा. त्यानंतर फोटो असा झूम करून असा सेट करून द्यायचा आहे. असं सेट करायचा आणि याची लेंथ शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची. त्यानंतर तुम्ही बघू शकता फोटो असा ॲड झालेला आहे. त्यानंतर ग्रुप 2 ला पण आपण तसंच करूया. फोटो अशा प्रकारे ॲड करायचा. त्यानंतर फोटो लेअरच्या मधोमध घ्यायचा आणि असा सेट करून द्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि त्यानंतर प्रत्येक ग्रुपला आपल्याला असं करायचं आहे. त्यानंतर लास्टच्या ग्रुपला यायचं आणि एडिट ग्रुपमध्ये जाऊन फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आपण फोटो इथं दुसरा ॲड करूया. तोपर्यंत हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो असा मधोमध घ्यायचा आणि फोटो असा ॲड करून द्यायचा. फोटो आपण मागं फोटो झाले त्यामुळे फोटो रिप्लेस करूया. हा फोटो इथं ॲड करायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आणि आपला व्हिडिओ 90% कंप्लीट झाला आहे. त्यानंतर बॅक यायचं आणि शेक इफेक्टच्या प्रोजेक्टवर क्लिक करून याची इफेक्ट कॉपी करून घ्यायची आहे. इथं खाली 3 डॉट दिसेल त्यावर क्लिक करायचं. कॉपी इफेक्टमध्ये जाऊन कॉपी करून घ्यायची. त्यानंतर बीटमार्कवर यायचं आपल्या आणि आपल्या इमेजला पेस्ट करून द्यायचे. त्यानंतर त्याची लेंथ अशी इथपर्यंत अशी वाढवायची. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या इमेजला इफेक्ट बसलेला आहे. त्यानंतर आपल्यावर एक PNG ॲड करायची आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. मी तुम्हाला दिलेली PNG आहे ती ॲड करून घ्यायची आहे. ही PNG अशी इथं ॲड करून द्यायची आहे. त्यानंतर त्याची लेंथ पण शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची, अशी वाढून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा लोगोही टाकू शकता आणि आपला व्हिडिओ रेडी झाला आहे. इथं वर दिसेल तुम्हाला कोपऱ्यात एक्सपोर्टचं बटन, इथं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. चला तर भेटूया नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.